आपल्याला 100 लोक सांगतील की तू आज पहाटे उठून पळायला जा, पण जोपर्यंत मला वाटणार नाही तोपर्यंत मी नाही उठणार पहाटे. चित्रपट क्षणभर विश्रांती आला आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ठरवलं की हा आता अभिनेत्री व्हायचंय मला, तेव्हाच मी जिम सुरू केलं होतं. म्हणजे अगदी पहिल्या सिनेमापासून ते आत्तापर्यंत 5:30ला उठते मी, 5:30 पासून वर्कआउट सुरू असतो माझा. साधारण सूर्योदय होईपर्यंत माझा वर्कआउट संपतो. मी स्वतः उदाहरण आहे तुमच्यासमोर. मी रोज भात खाते. असा वाफाळता इंद्रायणी म्हणा, बासमती म्हणा, आंबेमोहर म्हणा, मला भात लागतो. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. फिटनेस सेशनमध्ये आज आपल्याबरोबर खूपच फिट आणि एनर्जेटिक अभिनेत्री आली, ती म्हणजे पूजा सावंत. खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू पूजा, थँक्यू. फिटनेस म्हटलं की सगळ्या अभिनेत्रीला फिट राहणं गरजेचं आहे. आणि तू किती जिम, वर्कआउट किंवा योगा काय प्रिफर करतेस? हे बघ, फिट राहण्यासाठी अभिनेत्रीच असलं पाहिजे असं नाही. मला वाटतं सगळ्यांनीच फिट राहिलं पाहिजे आणि हे बेसिक रूल पाहिजे लाईफचा, की सगळ्यात आधी मला काय हवं, तर मला खूप चांगलं आरोग्य हवं. त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी आल्याच. बट येस, ऑफकोर्स ज्या क्षेत्रात मी आहे त्या क्षेत्रात दिसण्याला फार महत्त्व आहेच. त्याच्यामुळे वर्कआउटलाही मी तेवढंच महत्त्व देते. आणि आय डोंट सी माय लाईफ विदाउट वर्कआउट एनिमोर. सो आता ते माझ्या लाईफचा एक भागच झालाय. ते कधी तुला कळलं की येस यार, थोडंसं आपल्या बॉडीकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा आता फिटनेसकडे वळलं पाहिजे? सुरुवातीपासूनच. म्हणजे मला आय थिंक पहिला चित्रपट मिळाला त्याच्यानंतरच. आय रिमेंबर पहिला चित्रपट क्षणभर विश्रांती आला आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ठरवलं की हा आता अभिनेत्री व्हायचंय मला, तेव्हाच मी जिम सुरू केलं होतं. म्हणजे अगदी पहिल्या सिनेमापासून ते आत्तापर्यंत मी अगदीच फारच शिस्तबद्ध आहे काही गोष्टींशी आणि मी त्या अजूनही फॉलो करते रोज. सो या, इट हॅपन्ड विथ माय फर्स्ट फिल्म. बरं, तुझी मम्मी ही बारीक आहे, तुझा भाऊही तेवढाच बारीक आहे आणि माझ्या मते बहीण थोडीशी हेल्दी आहे. येस. सो तो हा फिटनेस म्हणजे ही पूर्ण म्हणतात ना, कुठेतरी आपली आई जाडी असली की आपली मुलगी पण जाडी होते, ते कुठेतरी असतं अनुवंशिक. सो त्या बाबतीत, तुझ्या बाबतीत तुझी आई फिट होती म्हणून तू आहेस असं काही? आई बाबा दोघेही फिट आहेत आणि घरी सगळेच. आमच्याकडे असं जाड दिसणार असं कोणी नाहीये. रुची पण, माझी बहीण, शी इज क्वाईट हेल्दी. तिच्याकडे मसल व्यवस्थित आहेत तिचे. म्हणजे जर असं बघितलं, आईच्या नजरेतून जर पाहिलं तर मी खूपच वीक वाटेन. काहीच खात नाही, कशी दिसतेस. रुची तिच्यासाठी हेल्दी आहे. सो आमच्या घरी असं नाहीये. पण वर्कआउट किंवा व्यायामाचं महत्त्व आधीपासूनच घरी सगळ्यांना आहे. कसं तरी घरात कुठेतरी असे सगळे वर्कआउट करतात. मी थोडा जास्त करते अभिनेत्री असल्यामुळे. आणि श्रेयस किती करतो? श्रेयसने आत्ता सुरू केलंय सरप्राइझिंगली. सो माय ब्रदर इज 6.3 उंचीला. त्यामुळे काय ना, उंचीचा फायदा असतो की जरा वजन वाढलं तर लोकांना कळत नाही, आम्हाला कळतं. सो आत्ता कुठे त्याने ते जिम सुरू केलंय. आता त्याला ते व्यायामाची जरा गोड लागली आहे. त्यामुळे लेट्स सी. सो बघायला गेलं तर फिटनेस, आणि तू कोणाला आयडल मानतेस की यार हिच्यासारखं फिट व्हायला पाहिजे किंवा हिच्यासारखं बॉडी पाहिजे? वेल, माझ्याकडे तशी बॉडी आहे असं येस, तुझ्याकडे आहेस, नो डाऊट, तू आहेस फिट. पण एक असतं ना, आत्ता जशी मी दिसते मला तसंच दिसायचं होतं. दॅट वॉज माय गोल आणि आता तो माझ्याकडे आहे. त्यामुळे आता सध्या माझ्यासमोर असं कोणी नाहीये की मला हिच्यासारखी बॉडी करायची आहे. सो बट आता मी जशी आहे, मी ज्या शेपमध्ये आहे त्यातून बेटर काही होईल का ह्याचा प्रयत्न माझा चालू आहे. नक्कीच. मला सांग, बिझी शेड्यूलमधून फिटनेसकडे कसं लक्ष देतेस? कारण की तुमचं शूटिंग 12-12 तासांचं, कधी कधी त्याहून जास्त असतं. सो त्या दरम्यान फिट किंवा फिटनेस किंवा योगा म्हण, वर्कआउट म्हण, हे कसं मॅनेज करतात? माझं काय झालंय ना पूजा, अनेक वर्ष मी ना पहाटेचा वर्कआउट करत आले. त्यामुळे सायकोलॉजिकली मला असं झालंय की व्यायाम हा सूर्योदयापूर्वीपासूनच सुरू करायचा. आणि इतकी वर्ष पहाटे उठून वर्कआउट केल्यामुळे दिवसभरात माझा वर्कआउटच होत नाही. मी परत सांगते, हे खूप सायकोलॉजिकल आहे. अनेक लोकांचं असं आहे की रुटीन सांभाळून जेव्हा जॉब त्यांचा संपतो तेव्हा ते संध्याकाळी जिमला जातात, विच इज ॲब्सोल्युटली परफेक्ट. पण माझं असं झालंय की मी इतकी वर्ष पहाटे 5:30ला उठून वर्कआउट करून मग शूटला जायचे. सो एक माझी सवय झाल्यामुळे मी पहाटेचाच वर्कआउट करते. माझा दिवस खूप आधी सुरू होतो. 5:30ला उठते मी, 5:30 पासून वर्कआउट सुरू असतो माझा. साधारण सूर्योदय होईपर्यंत माझा वर्कआउट संपतो आणि मग जेव्हा सूर्य वर येतो आणि अगदी कोवळी किरणं असतात बघ, अशी लाईट ऊन असतं, त्यात मेडिटेशन होतं माझं. अँड देन आय गो फॉर वर्क. सो हे मी खूप काटेकोरपणे पाळलंय पूजा. म्हणजे कितीही शूट असू दे, कितीही काही असू दे, मी पहाटे उठूनच वर्कआउट करते.
पण हे जेव्हा तू आउट ऑफ इंडिया असतेस तेव्हाही तुझं हे रुटीन कंटिन्यू असतं? तेव्हाही होतं माझं पण कंटिन्यू. तेव्हा झोप पूर्ण होत नाही, तर शेड्यूल सगळं आपलं हलतं, पूर्ण शेड्यूल ते थोडं मॅनेज करावं लागतं अगं, कारण जर तुम्हाला रात्री 10 वाजता जर झोपता आलं तर त्याच्याहून उत्तम गोष्ट कुठलीही नाही. तू झोपतेस. मी 10 वाजता झोपते. सो मला कुठलं व्यसन नाही आहे. पार्टी कल्चर इज नॉट इन माय लाईफस्टाईल ॲट ऑल. इट्स बीन सो मेनी इयर्स. मी कधीही 10 वाजता चला आता पार्टीला जाऊया, नो, इट इज नॉट इन माय कॅलेंडर ॲट ऑल. त्यामुळे रात्र म्हटलं, जागरण म्हटलं की मला फार त्रास होतो. इनफॅक्ट आमच्या जेव्हा नाईट शिफ्ट्स असतात शूटच्या, तो तर माझ्यासाठी सगळ्यात मोठा टास्क की अरे देवा, आता रात्री जागायचंय, आता शूट करायचंय. आणि 10 वाजता माझी अशी एनर्जी जात असते. सो जरा ॲडजस्ट करावं लागतं जेव्हा शूट असतं. लेट पॅकअप झालं म्हणजे अगदीच 12-1ला पॅकअप झालं तर मग मी पहाटे उठत नाही, तर मग मी ती झोप पूर्ण करते जी 8 तास 6 तासाची झोप आहे ती. अँड देन मग जेव्हा वर्कआउट होत नाही तेव्हा मी इंटरमिटंट फास्टवर फोकस करते. सो आय ऑलवेज बॅलन्स. इट्स आयदर वर्कआउट ऑर लिटल बिट ऑफ डाएट. ओके. बरं, तू योगा करतेस कंटिन्यू या जिम प्रेफर करतेस? सी, माझं ना वर्कआउटचं एक स्केड्यूल असं नाही आहे की मी सोमवारी योगा करणार, मग मंगळवारी मी कार्डिओ करणार, मग बुधवारी मी वेट्स करणार, असं माझं काहीही नाही आहे. मी तर म्हणते असं ठरवूही नका, कारण आपलं लाईफस्टाईल इतकं फास्ट चाललंय, इतकं काय काय चाललंय. जेव्हा काम नसतं तेव्हा डिप्रेशन असतं, जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा टरेच्या आपल्याकडे काम नाही आहे, मेंटल हेल्थ सांभाळा, देर आर लॉट ऑफ प्रॉब्लेम. सो आय एम सेइंग की वर्कआउट असा प्लॅन करू नका की अरे बापरे आज माझं राहिलं. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वर्कआउट करा. आणि जो वर्कआउट तुम्हाला आज करावा असं वाटतंय, आज मला वेट्स करावेसे वाटतात, सो मी आज आले 180 मेथडमध्ये, मी आज वेट्स करते. उद्या मला वाटेल नाही मी आज योगाच करते. सो असं माझं रॅन्डम असतं, बट एव्हरी डे वर्कआउट मी करते. हा ना तो मी वर्कआउट करते. बरं, पण शूटिंगमध्ये आहेस, सो त्या मुवमेंटला कसं करते? नाही, शूटला काय असतं ना, आमचा कॉल टाईम खूप लवकर असतो. राईट. 6चा कॉल टाईम म्हणजे घरातून 5 वाजता निघा. सो माझा पहाटेचा वर्कआउट गेला. सो त्यावेळेस मग मी इंटरमिटंट फास्ट करते. ओके. सो तुझं डाएट प्लॅन काय आहे? डाएट प्लॅन मुळात मी कोकणातली असल्यामुळे आय कांट अवॉइड राईस. आय लव्ह राईस. राईस इज माय कम्फर्ट फूड. ओके. सो थोडं बॅलन्स करावं लागतं. मी पूर्वी जर एवढा भात खायचे तर मी आता एवढा खाते. अँड आय मीन इट. पूर्वी मी एवढा भात खायचे, पण तेव्हा कसं वय वेगळं होतं, वर्कआउट जास्त व्हायचा आणि वेगळ्याच मूडमध्ये असायचो आपण. सो ते पचायचं. आत्ता जरा थोड्या फूड हॅबिट्स पण चेंज कराव्या लागतात, बट इट्स फन. पण मुळात राईसने वजन वाढतं? व्हॉट डू थिंक? नो. नाही. नो. मी स्वतः उदाहरण आहे तुमच्यासमोर. मी रोज भात खाते. असा वाफाळता इंद्रायणी म्हणा, बासमती म्हणा, आंबेमोहर म्हणा, मला भात लागतो. सो भात खाऊ शकता, प्लीज खा. मी जसं म्हणाले तसं बॅलन्स करा. वर्कआउट आणि डाएट जर ते व्यवस्थित असेल, काही कोणाचं वजन वाढत नाही कधी. बरोबर. तू जेवणात असं काही पर्टिक्युलर की बाबा सलाड असतो या टायमिंगला, हे ते टायमिंग वगैरे पाळतेस की असं काही नाही, जे आवडेल ते खातेस? टायमिंग्स पाळते मी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर मी इंटरमिटंट करत असेल तर ती 16 तासाची विंडो असते ज्यात तुम्ही खायचं नाही, ती मी पाळते. कधी कधी 16चे मी 17-18 असेही होतात. पण आता ना शरीराला इतकी सवय झाली आहे त्यामुळे त्याचं काही फार वाटत नाही. पण जी इटिंग विंडो आहे त्यात काय खातो त्याच्यावर डिपेंड आहे तुमचं वजन किती, तुमचा मसल मास किती आणि हे सगळं. सो ते जरा वेळा पाळते मी फार. सो ते तुझं बॅलन्स असतं. या ॲब्सोल्युटली. शिस्त पाहिजेच ग, कुठल्याही गोष्टीत डेडिकेशन आणि शिस्त पाहिजेच. बरं, वॉकला किती महत्व येते? काही काही जण म्हणतात की अरे नाही, 1 तास चाललं तरी तुम्ही मॅनेज होऊन जाता, वर्कआउटची गरज नाहीये, फक्त 1 तास रोज चाला, काहीतरी करा, माझं म्हणणं आहे. आता काय ना, सोशल मीडियावर इतकी लोक आपल्याला रोज काही ना काहीतरी सांगत असतात. तुम्ही 1 तास चाला, बाकी काही करायची गरज नाही. दुसरा म्हणतो चालताय कशाला, पळा. तिसरा म्हणतो की हे काहीच करू नका, जिममध्ये जा. सो आय नो देर आर सो मेनी डिस्ट्रॅक्शन्स अराउंड. तुम्हाला काय आवडतंय? आता मला पहाटे उठून वर्कआउट आवडतो, मी तो करते. काही लोकांना संध्याकाळी जिममध्ये जाऊन त्यांचं ते डोपामाइन बूस्ट असतं की या वा, सो त्यांचं ते आहे. तुम्हाला जे वाटतं ते करा. मी इट वॉज व्हेरी स्टुपिड, एक रील मी पाहिली
ते म्हणाले की यु नो वाय काय रनिंगला इतकं महत्त्व का दिलं लोकांनी, कारण एक्सेट्रा एक शूजचा ब्रँड आहे, तर त्या शूजची जास्त विक्री व्हावी म्हणून ते लोकांना सांगत गेले की तुम्ही पळायला जा. आम्ही लाईक अरे हा हॅलो, तुम्ही आमच्या ॲथलीट्सना पाहिलंय का जे पळतायत? ऍक्च्युली त्यांचंही शरीर इतकं टोन्ड आहे व्यवस्थित. सो काही करा यार, तुम्हाला जे आवडतं ते करा, बट प्लीज काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी असू द्या. स्विमिंग असू दे, सायकलिंग असू दे, रनिंग असू दे, वेट ट्रेनिंग असू दे, योगा असू दे, इवन कलरीपयट्टू. इट इज अ व्हेरी गुड, म्हणजे तुम्ही बॉडी जर टोन करायची असेल, स्ट्रेंथ ट्रेनिंग त्याच्यात पण होतं. तुम्हाला जो फॉर्म आवडतोय तो करा. बरं काही मी जसं तू फनी व्हिडिओ म्हणाली तसंच मी एक पाहिलं होतं की जास्त चालू नका, तुमच्या गुडघ्यांची झीज होते वगैरे, गुडघे तुमचे हे होतात, फिरमा वयस्कर झाल्यावर तुम्हाला त्रास होईल वगैरे. त्यावर सिरियसली असंही काही असतं? तुम्ही हे कशाला असं म्हणताय? बिकॉज प्रत्येक बॉडीमधला कुठलाही पार्ट तुम्ही असं नाही म्हणू शकत आपण. तू जास्त हात चालवले म्हणजे तुझा हात नंतर इन फ्युचर असं काही होतं का? नाही होत. म्हणजे तुम्ही जास्त वॉक केलं म्हटलं वॉकिंग तर खूप चांगली गोष्ट आहे. मी तुला सांगू पूजा, ही फक्त कारणं देण्यात माहिती आहे. तुम्हाला उठून जर करायचं नसेल तर तुमच्याकडे 1000 कारणं आहेत की हे आहे, मी हे नाही करत. पण ती सगळी कारणं बाजूला ठेवून जर तुम्ही केलत ना, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. तू गुडघ्याचं जर म्हणतेस तर ऑफकोर्स पूर्वी सिमेंटचे रोड जास्त नव्हते, आता आपण सिमेंटवर पळतोय. सो तुम्ही ज्या फ्लोअरवर पाय ठेवताय आणि जर योग्य शूज नसेल तर ऑफकोर्स थोडंसं वजन गुडघ्यांवर जातं. पण अगेन ते प्रिकॉशन्स घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही मैदानात पळायला जा, तुम्ही बेसिक वर्कआउट करून जर सगळं केलं ना, सगळं व्यवस्थित सांभाळून, तर काही आणि माझ्या सगळा गेम इथून आहे. सगळं आयडियली सगळं गेम इथून आहे. आणि आहार सुद्धा पूजा, आधी ना भेसळयुक्त पदार्थ फार कमी असायचे, त्यामुळे त्या लोकांना तेवढा त्रास नाही झाला. आपण आज जे खातोय, हाऊ डू यू नो इट इज प्युअर ऑर नॉट? सो या प्रॉब्लेम सगळ्यात आहे, सोल्युशन आपण शोधायचं. स्ट्रीट फूड किती खातेस? आय लव्ह स्ट्रीट फूड. आय लव्ह स्ट्रीट फूड. मग तेव्हा तू कंट्रोल कसा करतेस की तिथे अजिबात कंट्रोल नाही ठेवत? हे बघ, मी जर वर्कआउट करत असेल आणि मला एक गोल असेल की मला हा गोल माझा आता मिळवायचा आहे, तर मला कंट्रोल आहे बऱ्यापैकी. म्हणजे जिभेवर कंट्रोल असणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला हवी ती बॉडी हवी असेल तर. नंबर 1. दुसरं, आता माझं एक आता माझं एक डाएट चालू आहे आणि परफॉर्मन्स होता ग माझा, आणि मी वेनिटीमध्ये बसले होते आणि परफॉर्मन्स अगोदर काही खात नाही मी जनरली. आणि अचानक वेनिटीवर ते दादा आले आणि म्हणाले ब्रेकफास्ट आलाय, खाणार का? म्हटलं नाही नाही, मी आता नाही खाणार. इतक्यात असा एक काय म्हणतात ओळखीचा स्मेल माझ्या वेनिटीत आला. म्हटलं काय आहे दादा ते? तर त्याने असा बॉक्स ओपन केला, तर समोसे होते. अँड आय लव्ह समोसाच, माहितीये. तर त्यांनी ठेवले आणि ते गेले, आणि फॉर 10 मिनिट्स मी आणि समोसा एकमेकांकडे बघतोय. मी त्याला विचारलं की मी तुला खाल्लं तर तुम्हाला त्रास नाही ना देणार? समोसा म्हणाला नाही नाही, खा तू खा. असं एक 10 मिनिटाचं कॉन्व्हर्सेशन मी केलं. आय नो इट्स स्टुपिड, पण मी तो समोसा खाल्ला आणि मग परफॉर्मन्स पण तेवढा छान दिला बाय द वे. सो त्याचा काही त्रास झाला नाही तुला? मग त्याच्यात जेवलीस की नाही? बिकॉज समोसे खाल्ल्यावर मोस्टली जास्त जेवण जात नाही, बिकॉज हेवी पडतं. अगेन मग मी ते बॅलन्स केलं. मग समोसा खाल्ल्यावर मग मी काही खाल्लं नाही पुढच्या दिवसापर्यंत, पण मी तो समोसा खाल्ला. सो फार मनाला नका मारू, थोडं इकडचं तिकडचं बॅलन्स करा आणि लाईफ जगा मस्त. येस. बरं, कोकणातली आहेस म्हटल्यावर आंबे भरपूर घरी येत असणार, सगळीकडूनच येत असणार फॅमिलीमधून. सो ते कंट्रोल कसं करतेस खाणं? नाही ग, आंबा का कंट्रोल करायचा? आंबा नाही खाणं कंट्रोल होत. आणि इनफॅक्ट आंबा हे असं फळ आहे ज्यात भयंकर व्हायटमिन्स आहेत. म्हणजे तू यू नेम अ व्हायटमिन आणि जे आंब्यात नाहीये. म्हणजे एक जर तू आंबा खाल्लास ना, तुझ्या शरीराला ते सगळे गुण मिळाले जे खरंच गरजेचे आहेत. आणि कसं हे काय म्हणतात ते फक्त मे महिन्यात किंवा एप्रिल महिन्यात येणारं फळ असल्यामुळे ते तेवढ्यापुरतं तुमच्या समोर येत आहे, तर ते खा. डोंट थिंक, जस्ट ईट. कारण की आता वेकेशन सुरू झाले सगळ्यांचं, अरे वजन वाढेल, आंबा नको खाऊया, सगळेजण तिकडे फोकस सगळ्यांचा. आंबा खाल्ल्याने वजन नाही वाढत. तुम्ही इतर गोष्टी ज्या खाताय, चिप्स, पिझ्झा आणि बर्गर आणि एरिएटेड ड्रिंक्स, त्याने वजन वाढतंय, आंब्याने नाही वाढत. सो आंबे खायला पाहिजेत, आंब्यावर ताव मारला पाहिजे. प्लीज खा आंबे. बरं, जाता आता बिगिनर जे आहेत त्यांना काय मेसेज देशील, कशा पद्धतीने की खरंच स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या, वर्कआउट करा, वॉट एव्हर, जिम करा, वर्कआउट करा, योगा करा, काय सांगशील? मी एवढंच म्हणेन की स्वतःलाच काही रूल्स घालून द्या तुम्ही, की हे माझे नियम आहेत, हे मी पाळणार.
हे मला दुसरं कोणी नाही सांगणार. कारण कितीही झालं ना, जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत काहीही होत नाही. आपल्याला 100 लोक सांगतील की तू आज पहाटे उठून पळायला जा, पण जोपर्यंत मला वाटणार नाही तोपर्यंत मी नाही उठणार पहाटे. सेम आहे, तुम्हाला जो व्यायाम वाटतोय योग्य आहे, तुम्हाला जे जिम आवडते तिकडे जा, तुम्हाला जे मैदान आवडते तिकडे जा, पण थोडी रूल्स फॉलो करा. आणि रूल्स फॉलो केल्याने सगळंच छान होतं. दॅट इज व्हेरी बरं, ज्या पद्धतीने सालबर्डीच्या निमित्ताने तुला सगळ्यात जास्त फिट राहायची गरज होती, कारण की डेफिनेटली तो युनिफॉर्म एवढा सुंदर आहे, त्या युनिफॉर्म मध्ये आपल्याला स्वतःला किती आपण बेस्ट दिसू शकू हे तुला कॅमेऱ्यासमोर किंवा स्वतःला ते एक फील करून घ्यायचं होतं. त्यासाठी कशा पद्धतीने प्लॅनिंग केलंस? वर्कआउट तर मी करतेच, पण तो पोलिसांचा युनिफॉर्म घालायचा होता, त्याच्यामुळे मी थोडं बॉडी टोनिंगकडे लक्ष दिलं होतं त्यावेळेस. आणि मी पहाटे उठून म्हणजे योगा ऐवजी मी जास्त सूर्यनमस्कार घालायचे किंवा मी फंक्शनल ट्रेन करायचे. मी एकटीच करायचे, मी कधी असं ग्रुपमध्ये जाऊन नाही करत. माझ्यासाठी माझा वर्कआउट म्हणजे मेडिटेशन आहे. सो मी जितकी एकटी आणि पहाटे मी करते, मला तेवढी मजा येते. सो त्यावेळेस मी खूप बॉडी ट्रेनिंग केले, बॉडी वेट्सनुसार मी केले. लाईक त्याच्यात मग जम्पिंग जॅक्स आलं, मग स्कॉट्स आले, मग ॲनिमल फ्लो नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे जशी काही प्राण्यांची विशिष्ट चाल आहे तसं चालायचं, सो दॅट तुमचे मसल्स थोड्या प्रमाणात टोन होतात. सो तिथे मी थोडासा चेंज केला होता वर्कआउटमध्ये स्पेसिफिकली फॉर दिस रोल. सो त्याचा फायदा तुला प्रचंड झालेला आहे, आय गेस. बरं, एक छोटंसं रॅपिड फायर राऊंड खेळणार. रॅपिड फायर. बरं, वर्कआउट करताना जसं तू म्हणतेस की तू मोस्टली तुझ्या पद्धतीने वेळेनुसार करते, पण फेवरेट सॉन्ग कोणतं आहे वर्कआउट करताना? खूप आहेत ग, 1-2 नाही सांगू एक शकत. मराठीतलं आणि एक हिंदीतलं. डोंट जज मी. मला ना मराठीमध्ये थोडी डिवाइन गाणी ऐकायला आवडतात. अजय अतुलची जी गाणी असतात ना, लाईक माऊली माऊली माझं फेवरेट आहे गाणं मराठीत जर ऐकायचं असेल. आणि हिंदीमध्ये ऐकायचं असेल तर रक्तचरित्र. सिरियसली? वा. बरं, जिम मध्ये सेल्फी की नो सेल्फी? नो सेल्फी, ॲब्सोल्युटली नो सेल्फी. वर्कआउट करायला कोणासोबत आवडेल? वर्कआउट करायला वैभव सोबत आवडेल, वैभव तत्वादी. ओके. बरं, फिटनेस म्हणजे एका शब्दात का? फिटनेस म्हणजे शिस्त. ओके. जिमच्या बॅगेमध्ये एक अशी गोष्ट जी मस्ट कॅरी करते? पाण्याची बॉटल. पाणी सोबत असणं फार गरजेचं आहे. स्वतःला हायड्रेट ठेवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट वाईल वर्कआउट. ओके. बरं, चीट मील की क्लीन डाएट? अरे बोथ. बोथ. म्हणजे चीट मील पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण काही पदार्थ असे आहेत जे पोटासाठी नाही तर तुमच्या मनासाठी खूप हेल्दी असतात. ते खाऊन तुम्हाला खूप बरं वाटतं. सो या, चीट मील इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रेडमिल की आउटडोर रनिंग? आउटडोर रनिंग. म्युझिक की सायलेन्स वर्कआउट? म्युझिक वर्कआउट. ट्रेनिंग की सेल्फ वर्कआउट? बोथ. कारण सेल्फ वर्कआउटमध्ये मी तुला सांगते, ज्यांना कधी कधी आपले फॉर्म्स चुकू शकतात आणि त्याचा प्रॉब्लेम होतो की काहीतरी इंजरी होते. सो जर तुम्हाला मेथड करेक्ट असेल तर सेल्फ वर्कआउट, पण समटाइम्स यू नीड टू बी ट्रेन्ड फ्रॉम समवन. ओके. बरं, जसं तू आल्यापासून एक पार्टनर तुझी फेवरेट सई, तिचं बऱ्याच वेळा नाव काढलं आल्यापासून, सई गोड बोले. येस. तर तिच्याबरोबर तुला करायला आवडेल का? एक्झॅक्टली. मी ह्या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं सांगते की मी आत्ता 180 मेथडमध्ये आहे. आर्य तळवलकर यांची ही जिम आहे आणि मला सकाळला इकडे सई पण येते. सो सई, आय एम इन्व्हायटिंग यू हिअर. प्लीज इकडे ये, वर्कआउट कर माझ्यासोबत. आय हॅव जस्ट मेड सम फ्रेंड्स हिअर. सो आपण सगळे मिळून वर्कआउट करूया. सो प्लीज सई, जॉईन मी हिअर व्हेरी सून. थँक्यू सो मच पूजा. मजा आली तुझ्या या वर्कआउट सेशनमध्ये. आम्हाला तुझं फिटनेसचं कळलेलं आहे सिक्रेट काय काय आहे ते स्पेशली, आणि सगळा गेम इथून आहे. आफ्टर ऑल तुम्ही काय करायचं, कसं करायचं, कशा पद्धतीने शिस्त पाळायची की नाही पाळायची, ते सगळं इथून आहे. तुमच्या म्हणण्यावर आहे त्या गोष्टी. तुम्ही जेवढं कराल तेवढं चांगलं आहे ते. सो थँक्यू सो मच पूजा. थँक्यू पूजा. थँक्यू.